नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठामध्ये आपण मराठी विषयाचा कार्यात्मक व्याकरण हा भाग घेणार आहोत. आणि या कार्यात्मक व्याकरणामध्ये बघा मित्रांनो, या कार्यात्मक व्याकरणामध्ये आपण आज शब्दांच्या जाती या विषयीची माहिती ही या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली जी जात आहे ती म्हणजे नाम. तर नाम म्हणजे नेमकं काय हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर नाम या घटकाविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. त्याचे प्रकार व उपप्रकार कोणते आहेत, नाम म्हणजे काय, ही सर्व माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव दिलेले असते त्याला नाम असे म्हणतात. बघा, एखादी व्यक्ती आहे किंवा एखादं स्थळ आहे. व्यक्ती समजा रमेश आहे, सुरेश आहे. एखाद्या व्यक्तीला आपण नाव दिलेलं आहे की नाही, रमेश आहे, सुरेश आहे. नंतर स्थळ आहे, जसं की आपण म्हणतो माझी सहल अजिंठ्याला गेली होती. स्थळ कोणतं आहे? अजिंठा हे स्थळ आहे. मग त्याच्यानंतर वस्तू आहे, आपल्या घरामध्ये विविध वस्तू असतात आहेत. ग्लास आहे, चमचा आहे, पेन आहे, पुस्तक आहे, या वस्तू आहेत. किंवा काल्पनिक वस्तू, तर यांना जे नाव दिलेलं असतं त्यांना आपण नाम असं म्हणतो. आता उदाहरणात बघायचं झालं तर बघा, या ठिकाणी आपण काय म्हटलं होतं, मोर आहे. मोर हे काय आहे रे? मोर हे पक्ष्याचं नाव आहे. गणेश व्यक्तीचं नाव आहे. चेंडू ही वस्तू आहे. लाडू, हिमालय, गंगा, नदी, झाड इत्यादी. आता ही काय आहेत, तर ही सर्व या ठिकाणी नाम आहेत. बघा, मग आता आपल्याला समजलं असेल नाम म्हणजे काय. एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा काल्पनिक वस्तूला, स्थळाला जे नाव देतो त्याला आपण नाम असं म्हणतो. मग नामाचे एकूण किती प्रकार आहेत, तर बघा, नामाचे एकूण 3 प्रकार आहेत मित्रांनो. किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे नाम आहे ते आहे सामान्य नाम. दुसरा प्रकार जो आहे तो आहे विशेष नाम. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे भाववाचक नाम. असे नामाचे एकूण 3 प्रकार आहेत. आता सामान्य नाम म्हणजे काय, तर बघा, एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिलेलं असतं त्या नावाला सामान्य नाम असं म्हणतात. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, एकाच जातीच्या सर्व वस्तूंना, आता जातीच्या हा शब्द कुणा एका जातीवर नाही. तर हा शब्द कसा आहे, एक उदाहरण घेऊयात. रमेश आहे, सुरेश आहे, किंवा सोहम आहे, सयाजी आहे, शिवराज आहे. हे सर्व कोण आहेत? हे मुलं आहेत, है की नाही? हे माणसं आहेत. मग माणूस ही यांची जात झाली. बघा काय झाली, माणूस ही यांची जात झाली. मग जात हा शब्द अशा प्रकारे या ठिकाणी वापरला जातो. बरोबर आहे, म्हणजे माणूस हा काय झाला, जात झाली यांची. बरोबर आहे का? त्याच्यानंतर बघा, आपण काय म्हणतो, गंगा आहे, यमुना आहे, पैनगंगा आहे, वैनगंगा आहे, कावेरी आहे. ही काय आहे रे? ह्या नदीचे नाव आहेत. आणि नदी ही त्यांची जात आहे. बरोबर आहे की नाही? नदी ही काय आहे? जात आहे. त्याच्यानंतर आपण शहर म्हणतो, औरंगाबाद आहे, बीड आहे, जालना आहे. हे काय आहे? हे शहर आहेत. म्हणजे शहर ही यांची जात आहे. आणि हे सर्व काय आहे? शहराची नाव आहेत. तसंच मंदिर आहे, वेगवेगळी झाडं, पुस्तकं, पेन इत्यादी. हे सर्व हे काय आहेत? हे एका विशिष्ट वस्तूच्या सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे हे नाव दिलेलं आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? सामान्य नाम असं म्हणायचं. आता या ठिकाणी बघा, सामान्य नामाचे एकूण 2 प्रकार आहेत. सामान्य नामाचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. त्याच्यामधील एक जो आहे तो आहे पदार्थवाचक नाम आणि दुसरा आहे समूहवाचक नाम. आता पदार्थवाचक नाम म्हणजे काय बघा, आता आपण विविध घटक आहेत जे शक्यतो लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजले जातात किंवा संख्येत मोजले जात नाहीत. लक्ष द्या, काय आहे? जे जे घटक आपण शक्यतो कशामध्ये मोजतो? लिटर मध्ये, मीटर मध्ये किंवा किलोग्रॅम मध्ये मोजतो. संख्येमध्ये म्हणजे 4, 5, 6 असं मोजले जात नाहीत. त्या घटकांच्या नावाला पदार्थवाचक नाम असे म्हणतात. आता उदाहरणामध्ये कापड, 4 कापड, 5 कापड असं आपण मोजतो का रे? नाही. तर कापड कशामध्ये मोजतात? बघा, कापड जे आहे हे कशामध्ये मोजतात? हे मोजतात मीटर मध्ये. बरोबर. मग कापड हे कसलं नाम झालं? हे पदार्थवाचक नाम झालं. त्याच्यानंतर पीठ आहे, आपण दळायला गेलो आणि दळल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं? पीठ आहे. मग हे पीठ कशामध्ये मोजतो आपण? किलोग्रॅम मध्ये मोजतो. बघा, कशात मोजतो? किलोग्रॅम मध्ये मोजतो. म्हणून पीठ हे सुद्धा काय आहे? हे पदार्थवाचक नाम आहे. त्याच्यानंतर प्लास्टिक आहे, पाणी आहे, सोने आहे, चांदी आहे, तेल आहे इत्यादी सर्व. बरोबर. मग हे सर्व ज्या वस्तू आहेत त्या कशामध्ये मोजतात?
ह्या एक तर लिटरमध्ये, मीटरमध्ये किंवा किलोग्रॅम मध्ये मोजल्या जातात, म्हणून याला पदार्थवाचक नाम असं म्हणायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार कोणता आहे मित्रांनो, तर पुढचा प्रकार आहे समूहवाचक नाम. ठीक आहे. आता समूहवाचक म्हणजे काय, तर बघा, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असं म्हणतात. बघा, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात. जसं बघा, आता या ठिकाणी आपण बाजारात गेलो आणि बाजारात गेल्यानंतर या ठिकाणी काय केली, एक मेथीची भाजी घेतली. काय घेतली, मेथीची भाजी घेतली. मग मेथीची काय केलेली असते रे, मेथीच्या भाजीची जुडी तयार केलेली असते. बघा, काय केलेली असते, जुडी तयार केलेली असते, है की नाही. त्याला आपण पेंढी म्हणतो, बरोबर आहे की नाही, पेंढी. मग ही जी जुडी आहे, या जुडीला काय म्हणायचं, समूहवाचक नाम म्हणायचं. काय म्हणायचं, समूहवाचक नाम असं म्हणायचं. दुसरं एखादा आपण खेळ घेऊयात, कबड्डी आहे, कबड्डी असेल किंवा क्रिकेट असेल, आहे की नाही. मग हे कबड्डी जे ना आहे, या कबड्डीमध्ये संघ असतो का नाही, अनेक खेळाडू एकत्र येतात आणि त्याचा काय तयार होतो रे, त्याचा संघ तयार होतो. मग हे संघ जे आहे हे काय आहे, हे सुद्धा समूहवाचक नाम आहे. त्याच्यानंतर बघा, अनेक विद्यार्थी हे कुठे येतात रे, हे बघा कुठं बसतात, हे वर्गामध्ये बसतात. म्हणून वर्ग हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा समूहवाचक नाम या ठिकाणी आहे. बघा किती सोपं आहे मित्रांनो, समूहवाचक नाम, आहे की नाही. समान गुणधर्म असणारे अनेक घटक जेव्हा एकत्रित येतात समूहाला, आणि एकत्रित आल्यानंतर त्या समूहाला जे नाव दिलेलं आहे त्याला समूहवाचक नाम असं म्हणतात. बरोबर. चला तर पुढे, आता या ठिकाणी बघा, दुसरा जो प्रकार आहे नामाचा, तो म्हणजे विशेष नाम आहे. काय आहे, विशेष नाम. आता बघा, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एकाच व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, तेव्हा त्याला विशेष नाम असं म्हणतात. आता याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं, तर याच्या अगोदर आपण सामान्य नाम बघितलं होतं, बरोबर आहे. मग सामान्य नाम म्हणजे विशिष्ट जातीचा बोध होतो. जसं की आपण बघितलं, काय बघितलं, आपण बघितलं माणूस जात, बरोबर आहे की नाही. अनेक माणसं, रोहित आहे, सयाजी आहे, शिवराज आहे, सुरेश आहे, ही सर्व माणसं, या सर्व कोण आहेत, हे माणसं आहेत, म्हणजे माणूस जात आहे, बरोबर आहे का. आता विशिष्ट जात काय म्हणते, इथं जातीचा बोध होतो त्या जातीतील एकाच विशिष्ट व्यक्तीचा. जसं माणूस म्हटलं आपण माणसामध्ये, आता या ठिकाणी काय करू आपण, सयाजी म्हणू. ठीक आहे, काय म्हणलं, सयाजी. सयाजी काय आहे रे, हा एक व्यक्ती आहे. बघा काय आहे, एक स्पेसिफिक, हाच तो व्यक्ती आहे, म्हणून आपण या नावानं ओळखू शकतो, है की नाही. किंवा एखाद्याकडं बोट दाखवून हा सयाजी आहे असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे विशिष्ट व्यक्तीचा बोध या ठिकाणी काय झालेला आहे, आपल्याला झालेला आहे. म्हणजे सयाजी हे काय आहे रे, हे या ठिकाणी विशेष नाम आहे. बरोबर. आता बघा, आता हे जे विशेष नाम आहे हे फक्त एका घटकापुरते मर्यादित नसते. विशेष नाम एक वचनी असते. विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाव असते. विशेष नामे हे एक तत्वसूचक असून बरेच लेखक त्यांना निरर्थक नामे मानतात, कारण दिलेले नाव व व्यक्तीचे गुण यांच्यात बऱ्याचशा तफावती असतात. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला समजलं का विशेष नाव म्हणजे काय. समजा एक मुलगी आहे, ठीक आहे, एक काय आहे, मुलगी आहे, आणि त्या मुलीचं नाव आहे संध्या. काय आहे, संध्या. मग संध्या या नावावरून एखाद्या विशिष्ट मुलीचा बोध आपल्याला होतो, म्हणजे ही काय आहे रे, ही विशेष नाम आहे. त्याच्यानंतर बघा खाली, आता या ठिकाणी गोदावरी आहे. आता ही गोदावरी नदी आहे. काय झालं, आपण जी नदी बघतोय ती कोणती आहे, गोदावरी आहे. म्हणजे त्या गोदावरी नदी विषयी आपल्याला काय झालेला आहे, बोध झालेला आहे. त्याच्यानंतर रमेश आहे, एक शहर आहे. समजा शहर कोणता, आता औरंगाबाद, हे औरंगाबाद शहर आहे. म्हणजे त्या शहराचं बोध झाला, आपल्याला त्या शहराची माहिती झाली. या औरंगाबाद नावावरून ते शहर औरंगाबाद आहे याची माहिती आपल्याला मिळाली, म्हणून औरंगाबाद हे काय आहे, विशेष नाम आहे. त्याच्यानंतर ताजमहल आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, इत्यादी.
तर हे सर्व काय झाली, विशेष नाम झाली. ठीक आहे. आता विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. का असते? व्यक्तिवाचक. तर सामान्य नाम हे जातीवाचक असते. उदाहरणात सांगायचं झालं तर आपण मगाच बघितलं काय आहे. आता या ठिकाणी शिवराज आहे. काय आहे? शिवराज. 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 बरोबर. आता शिवराज हे काय आहे? हे आहे विशेष नाम. काय आहे? विशेष नाम. तर अनेक मुलं ज्या वेळेला एकत्र येतील किंवा शिवराज, सयाजी, आपण अनेक मुलांविषयी बोलतो त्यावेळेला काय म्हणतो? ती मुले किंवा ती माणसे. मग माणूस ही जात आहे. माणूस काय आहे? ही जात आहे. आणि माणूस जात म्हणल्यानंतर या ठिकाणी काय येणार आहे? तर या ठिकाणी सामान्य नाम येणार आहे. काय येणार आहे? सामान्य नाम हे या ठिकाणी येणार आहे. आणि हे सामान्य नाम कसं असतं? हे जातीवाचक असतं. का असतं? जातीवाचक असतं. आता बघा, विशेष नामामध्ये गंगा, यमुना, कावेरी ही विशेष नामं झाली. आणि सामान्य नामामध्ये काय झालं बा? तर सामान्य नामामध्ये नद्या हे सामान्य नाम झालं. आता त्यानंतर बघा, चिंच, बोर, त्यानंतर सीताफळ, पेरू ही काय झाली? ही झाडाची नावं झाली. बघा, विशिष्ट झाडाची नावं झाली. या नावावरून आपल्याला त्या त्या झाडाचा बोध झाला म्हणून हे विशेष नाम. बरोबर. पण ही सर्व काय आहेत? झाडं आहेत. म्हणजे ही झाडाची जात आहे म्हणून झाड हे काय आहे? हे सामान्य नाम हे या ठिकाणी आहे. बघा, आता या ठिकाणी बघा, सयाजी हे व्यक्तिवाचक नाम आहे, तर मुलगा हे काय आहे? हे जातीवाचक नाम आहे. ठीक आहे. आता बघा, नामाचा तिसरा प्रकार. हा तिसरा प्रकार कोणता आहे? तर भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम. हा नामाचा तिसरा प्रकार. आता भाववाचक किंवा धर्मवाचक नाम म्हणजे काय? तर बघा, ज्याला स्पर्श करता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात. आता हे घटक जे आहेत हे वस्तू रूपामध्ये दाखवता येत नाहीत. गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे किंवा धर्मवाचक नामे असं म्हणतात. विशेष नामे व सामान्य नावे ही भाव व धर्म धारण करतात म्हणून त्यांना धर्मीवाचक नामे असं सुद्धा म्हणतात. भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. आता इथं बघा, आपल्याला गर्व. गर्व काय आहे? माणसाच्या अंगामध्ये असलेला गुण आहे किंवा भाव आहे. त्याच्यानंतर चांगुलपणा आहे, संपन्नता आहे, माणुसकी आहे किंवा मोठेपणा म्हणतो, लबाडी हे शब्द म्हणतो. या लबाडी किंवा मोठेपणा, माणुसकी या गोष्टींना आपल्याला स्पर्श करता येतो का? स्पर्श करता येत नाही. हे माणसाचे काय आहेत? हे भाव आहेत. आणि म्हणून या सर्व काय आहेत? हे सर्व काय आहेत? तर हे सर्व भाववाचक नाम आहेत. तर बघा मित्रांनो, नाम म्हणजे काय? नामाचे 3 प्रकार याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे. तर आता नाम दिल्यानंतर ते कोणत्या प्रकारचं नाम आहे हे आपल्याला ओळखता येईल. ठीक आहे. तर याच्या पुढच्या तासिकेमध्ये आपण नामावर आधारित विविध प्रश्न याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत.